रिसेंटली झालेल्या नीट पीजीमध्ये व्हॅरिकोज वेन्सच्या ट्रीटमेंटवर क्वेश्चन आलेला. तर त्यात आपण भरपूर गोष्टी यूज करतो ट्रीटमेंटसाठी. आपण स्क्लेरोथेरपी यूज करू शकतो किंवा स्ट्रिपिंग ऑफ वेन यूज करू शकतो. इथं बघू शकतो तुम्ही स्ट्रिपिंग ऑफ वेन, मागं स्क्लेरोथेरपी वगैरे पण दिलं आहे. पण तिथं विचारलं की गोल्ड स्टँडर्ड काय सध्याच्या ट्रीटमेंटमध्ये व्हॅरिकोज वेन्सच्या. तर सध्याचे जे गोल्ड स्टँडर्ड आहे ते रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन मॉडर्न टेक्निक आहे RFM आहे. तर ह्याच्यात काय करतो आपण, रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन कॅथेटर टाकतो आपण into long किंवा शॉर्ट सॅपोनस वेन नियर सॅपोनोफिमोरल सॅपोनोपॉप्युलेटल जंक्शन अंडर गायडन्स. मग कुणाकर टेम्परेचर इन्क्रीज करतो 85 डिग्रीपर्यंत. यूज फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाईम टू कॉज एंडोथेलियल डॅमेज. मग ती वेन डॅमेज करतो कोलॅजन डिनॅच्युरेशन आणि वेनस कन्स्ट्रिक्शन. पूर्ण वेन डिस्ट्रॉय केली जाते. वॉल ऑफ द वेन इज डिस्ट्रॉयड थ्रू इट्स फुल थिकनेस. आणि जे वेन्स मग डिस्ट्रॉय केल्यानंतर जे राहतं वेन फॉर्म्स अ कार्ड विच गेट डिझॉल्व बाय, त्याला मायक्रोफेजेस आणि इम्युन सेल डिझॉल्व करून टाकतात. तर ही मोस्ट इफेक्टिव्ह टेक्निक आहे आणि ते नीट पीजीमध्ये विचारलं होते, आपल्याला माहीत पाहिजे.